नमस्कार मित्रांनो, मी भोपलीला सर्व तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या कोकण विस्तार या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही गोष्टी पहिल्यांदाच होत असतात आणि त्या गोष्टीसाठी आपण एवढे एक्साइटेड असतो ना की विचारू नका। तसंच माझ्या बाबतीत एक काही होतं आहे, ते म्हणजे मी पहिल्यांदा आज विमानाने प्रवास करणार आहे, मुंबई ते कोचीनपर्यंतचो। तर आत्ता वाजल्या सकाळचे 3:45 आणि मी कॅब बुक केले, 5 मिनिटाचाच कॅब येत होय आणि आहे ना आपण मुंबई एअरपोर्ट टर्मिनल 2 का जाणार आहोत। मी खूप एक्साइटेड आहे या पहिल्या जर्नीसाठी। तुम्ही पण माझ्याबरोबर राहा शेवटपर्यंत। बघा आपली गाडी आता आलेली इथे। कॅब आपण आता पोचलोय साके नाक्याला आणि 5-6 मिनिटातच आपलं एअरपोर्ट येईल। इथे आता आपण पार्किंगमध्ये उतरलो आणि तुम्ही इथे बघू शकता मोठं भव्य असं इंटरनॅशनल टर्मिनल 2 एअरपोर्ट। 5 नंबर गेटला आपण आहोत आता। 5 नंबर गेटला इथे विसरा लिहिलं आहे। चला आपण आता आतमध्ये जाऊया। ते लाईन लागली आहे, आपल्याला इथे तिकीट दाखवायची लागेल आणि आपलं गव्हर्नमेंट ID कार्ड शो करावं लागेल। वा माझं आहे माझ्या हातात। गेटवरती आपली तिकीट आणि ID कार्ड दाखवून झाल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर पहिला बोर्डिंग पास घ्यायचा असतो। तर आता मी बोर्डिंग पास प्रिंट करतोय। कुठे जाऊ आता? आता मी बोर्डिंग पास घेतला इथे बघा। आता मी सिक्युरिटी चेक इन साठी चाललोय। सिक्युरिटी चेक करायच्या आधी मी जरा थोडं फिरून घेतो। पहिल्यांदा चालू आहे तर जरा इकडचं तिकडचं बघून घेतो। वेळ माझ्याकडे जास्त आत्ता वाजले सकाळचे पहाटेचे 4:30 आणि माझी फ्लाईट आहे 7:20ची, तर भरपूर वेळ आहे माझ्याकडे। जरा फिरून घेतो आजूबाजूचं। तुम्ही इथे गर्दी बघू शकता। पहाटे 4:30 पण गर्दी बघू शकता इथे किती येते। इकडे तुम्ही बघू शकता फॉरेन एक्सचेंजचा पण आहे। बोर्डिंग पास घेऊन झाल्यानंतर आपण जेव्हा सिक्युरिटी चेक इनसाठी जातो तेव्हा आपला बोर्डिंग पास इथे स्कॅन करायचा। त्यानंतर हे दरवाजा उघडतात आणि मग आपण सिक्युरिटी चेक इनच्या इथे जातो। ही जी तुम्ही लाईन बघताय ही सिक्युरिटी चेक इनची लाईन आहे। प्लेनमधून ट्रॅव्हल करताना सिगरेट, तंबाखू, लायटर, मेजर टेप किंवा इतर कोणत्याही हानिकारक गोष्टी आपण विमानातून घेऊन जाऊ शकत नाही आणि जर त्या नेल्यास तर मग त्या तिथे सिक्युरिटी चेकिंगच्या इथे काढाव्या लागतात। माझी सिक्युरिटी चेकिंग झाली आता आणि मी चाललोय गेट नंबर 65B कडे, जिथे आपली फ्लाईट लागणार आहे विसराची। मुंबईचं जर तुम्ही एअरपोर्ट बघाल ना तर मुंबईला साजेल असं त्यांनी एअरपोर्ट बनवलं आहे। शेवटी मुंबई ती मुंबईच। तुम्ही इकडे बघू शकता, इकडे सगळी दुकान आहे। आपल्याला जर वेळ असेल तर जर काय घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो त्या दुकानामधून। तर आपण आता फिरूया इकडे। आता वाजलेत 5 वाजलेत। या स्क्रीनवर सगळे फ्लाईट लावलेले असतात। आपली पण तिथे लावली आहे UK 515 720 कोची 65B गेट नंबर आणि तिथे ते पुढे लिहिलं ऑन टाइम म्हणून।
बघा इथे वरती गेट नंबर लिहिलेले आहे 65 म्हणजे आपल्याला समोर जायचं आहे. आपला गेट नंबर तिकडे आहे 65B. आता ती लोक जी जात आहेत ती बँगलोर फ्लाईटची आहेत. तर आपल्या फ्लाईटला अजून खूप वेळ आहे. आता वाजले 5:30 आणि आपली फ्लाईट आहे 7:20ची. तर भरपूर वेळ आहे. तर इकडे तिकडे फिरतोय. तर त्या साईडला पूर्ण विस्ताराच्या फ्लाईट आहेत. आणि इथे बघतोय मी इथे हा 66 नंबर आहे आणि तिथे बघतोय तर तिथे एअर इंडियाची फ्लाईट लावली आहे. ही कोणत्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही का लोकात. मला पण इथून क्लिअर नाही दिसत आहे. त्या साईडने क्लिअर दिसत होती. मग थोडं या साईडला लागतो. नाही क्लिअर नाही दिसत आहे. माझी पहिली फ्लाईट आहे आणि मी इतक्या एक्साइटेड आहे ना की तुम्हाला हे शब्दात सांगू शकत नाही. कधी असं बसतं असं झालं फ्लाईटमध्ये. माझी फ्लाईट ज्या गेटला लागणार आहे तो गेट मी बघून आलो. आता वेळ आहे तर म्हटलं आता चाय प्यायची तलब आली. चाय बघतो जरा कुठे आहे ते. तुम्ही बघला असता समोर विमानं दिसतात आणि मी ही 200 रुपयाची चाय घेऊन येते. पहिल्यांदा येऊन चाय. एवढी वर्ष मी लांबून विमानं बघत होतो पण आज इतक्या जवळून विमान बघतो ना आणि त्याचा आनंद इतका आहे की मी शब्दात सांगू शकत नाही आहे. आता ते विमान बघा विस्ताराचं आहे. तर ते त्याच्या बोर्डिंगला लागायला चाललं आहे वाटतं. नाही तर पार्किंगसाठी दोघातलं एक काहीतरी. जर विमानं लांब असतील तर मग प्रवाशांना येण्यासाठी ती बस आहे. दिवस जसा उजळत जातो ना तसं आपल्याला विजन एकदम क्लिअर दिसत जात आहे. तुम्हाला आता विमानावर दिसत असेल बघा समोर एकदम क्लिअर. अजून थोडा वेळ गेला ना अजून थोडा उजेड झाला तर मग अजून क्लिअर दिसेल. कारण काय रात्र छोटी आहे आणि दिवस मोठा आहे. त्या विमान लँडिंग करते. माझी चाय वगैरे पिऊन झाली आता 200 रुपयाची आणि मी आता चाललो माझ्या बोर्डिंग गेटजवळ. कारण की आता 6 वाजले आहेत. तर मग तिथे जाऊनच बसतो बोर्डिंग गेटजवळ. आपली बोर्डिंग झालेली आता आणि आपण आता विमानात एंटर करतोय. आता आपण एडो ब्रिजने ट्रेनमध्ये जाणार आहे. तर एडो ब्रिजने जात असताना मी आजूबाजूची विमानं पण बघतोय आणि पूर्ण एअरपोर्ट ऑब्झर्व करतोय. जेवढं दिसतंय तेवढं भारी वाटतंय. त्या एडो ब्रिजवरून प्लेनमध्ये जाताना ना सुपर्ब. एवढे दिवस मी सगळं मूवीमध्ये बघत होतो पण आज प्रत्यक्षात अनुभवतोय. करतील आणि आपल्याला विमानात एंटर करतात.
तर बघा एवढं जाऊन फर्स्ट टाइम बघतो यार विमान. सुपर. तुम्हाला एक आतमध्ये गेल्यानंतर विमान उडलं ना की एक गोष्ट सांगेल. फायनली विमानात पाय ठेवलाच. गुड मॉर्निंग. मी आता माझ्या सीटवरती येऊन बसलोय. बाकीची लोक येत आहेत हे बघतोय आणि मी एकदम शेवटची सीट घेतली आहे, विंडो सीट. का ते मी पुढे सांगणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पावसाचे दिवस आता सुरू आलेत, तर पाऊस तुम्ही आता बघू शकता. भावरीत पाऊस पडतोय आणि विंडोवरती पण पाणी पडलंय. Ladies and gentlemen, in order for us to close for launch and departure, customers are requested to take your assigned seats. Kindly place only one package in the overhead bin and इथे तुम्ही बघू शकता चार्जिंग पॉइंट आहे आणि ते मोबाईल चार्जिंगला जाऊन याच्यावरती ठेवू शकतो. त्याच्यावरती देवियों और सज्जनों, जहाज में ईंधन भरने की प्रक्रिया जारी है, इसलिए सभी यात्रियों से निवेदन है कि वह अपने स्थान पर बैठे रहें और कुर्सी की पेटी न बांधें. हम आपको याद कराना चाहेंगे कि जहाज पर धूम्रपान निषेध है. इस समय इलेक्ट्रॉनिक उपकरण और मोबाइल फोन का उपयोग न करें. धन्यवाद. हम कोचिन जाएंगे. हमारा कोचिन तक का उड़ान समय 1 घंटे 40 मिनट रहेगा. इस विमान के मुख्य वैमानिक कप्तान तन्मय नेहरा और सह कप्तान नीरज निराला है. मैं परिणाम उड़ान की फ्लाइट सुपरवाइजर हूँ और मेरे साथ अस्मिता, तनु और सुमाया आपकी सुरक्षा और सुविधा का ध्यान रखेंगे. यदि आप किसी भी प्रकार की असुविधा या खांसी महसूस हो तो कृपया हमारे कैबिन क्रू से संपर्क करें. सरकारी नियम के अनुसार इस कैबिन क्रू निर्देशों का पालन करना अनिवार्य है. इस उड़ान को सुरक्षा पूर्व तय करने में विस्तारा आपसे सहयोग की प्रार्थना करता है. हम आशा करते हैं कि आपकी यात्रा सुखद हो. धन्यवाद. कृपया ध्यान दीजिए, आपकी सुरक्षा हमारे लिए महत्वपूर्ण है. इसलिए अब हम इस विस्तारा एयरबस 320i पट्टी खींचकर उसे कस लें और इस तरह ढीली करें. पेटी खोलने के लिए फ्लैप उठाएं और इस तरह अलग कर लें. कैबिन में हवा का दबाव कम हो जाने पर यह नकाब अपने आप नीचे आ जाएंगे. अपने स्थान पर बैठे रहें और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए यह आवश्यक है कि आप इसे अपनी ओर खींचें और नाक मुंह ढककर सांस लेते रहें. दूसरों की सहायता करने से पूर्व अपना नकाब ठीक से पहन लें. इस विमान में 8 आपातकालीन निकास हैं. विमान के पिछले भाग में 2 द्वार, विंग्स पर 4 और 2 द्वार विमान के आगे के भाग में हैं. हर मुख्य द्वार पर एक इवैक्यूएशन स्लाइड उपलब्ध है. फर्श पर लगी मार्गदर्शी बत्तियां आपात स्थिति में आपको नजदीकी निकास की दिशा दिखाएंगी. आपका नजदीकी निकास आपके पीछे की ओर भी हो सकता है. अपनी और दूसरों की सुरक्षा को ध्यान में रखते हुए आपातकालीन स्थिति में विमान से निकलने से पूर्व अपना सारा सामान विमान में ही छोड़ दें. अधिक जानकारी के लिए कृपया सुरक्षा निर्देश पत्र पढ़ें जो आपके सामने की सीट पॉकेट में उपलब्ध है. धन्यवाद.
डियर सज्जनों, भारत सरकार के नियमानुसार इस विमान में धूम्रपान करना, इलेक्ट्रॉनिक सिगरेट्स का उपयोग और मदिरा पीना सख्त मना है। आपकी जानकारी के लिए विस्तारा की सभी उड़ानों में गुटखा जैसे तंबाकू पदार्थों का सेवन भी वर्जित है। सभी शौचालयों में धूप संवेदक यंत्र लगे हैं। सभी इलेक्ट्रॉनिक उपकरणों का उपयोग फ्लाइट मोड में किया जा सकता है। आपकी और सहयात्री की सुरक्षा के लिए बड़े आकार के इलेक्ट्रॉनिक उपकरण जैसे लैपटॉप आदि का उपयोग पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस फ्लाइट के बंद होने के बाद फ्लाइट मोड में करें। उड़ान भरने की तैयारी में तुम्ही आता हे बघू शकता रनवेवर ना विमान आपला धावक लागलेला थोड्याच वेळात टेक ऑफ करील। मी बघू शकता साई तिकडे एक विस्ताराचं विमान लागलेला, त्यानंतर इंडिगोचा पाऊस त्यामुळे काही एकदम क्लिअर दिसत नाही आणि काचेवरती पण एकदम पाणी पडलेलं, त्यामुळे विंग्स बघा वरती खाली होतात। बघा इकडे एअर इंडियाचा ही जी विमानात ती सगळी इंटरनॅशनलची आहेत हवी थांबलेली, ही सगळी इंटरनॅशनल फ्लाईट आहेत। बघा ही विमाना पार्किंग केलेली आहेत, पाऊस नसताना तर अजून भारी दिसला असता। स्पीड पकडले आहे प्लेनने आणि आता टेक ऑफ करेल। बघू शकता काय स्पीडने चाललंय। टेक ऑफ करताना काय स्पीड असतो हे कोणाला माहिती असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा, कारण की मला माहिती नाही किती काय स्पीड असतं तो। चला केलं आपल्या विमानात टेक ऑफ केला, एक नंबर बघू शकता तुम्ही। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे बघू शकता सो जर दिसत असेल तर तुम्ही आता बघू शकता आपण काही सेकंदातच ढगांच्या वरती येईल, त्यामुळे वरना ह्यो ढग बघू शकता तुम्ही कसे दिसतात ते, खालचा थोडाफार दिसता टर्न मारतात। वाव यार सुपर्ब यार, कडक व्ह्यू चपराट व्ह्यू दिसत चपराट वरना। आता थोडं पाऊस पडतात त्यामुळे ढग काही झालेली आहेत। बघा अजून विमान वरती 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 जातात, इन्क्लाइन पोझिशन मध्ये आता।
आपल्या भांडराचं सिलिंग दिसता. वाव यार, तिकडे बघू शकता गिरगावची चौपडी दिसतात. ती ट्विन्स टॉवर दिसतात. ट्विन्स टॉवर दिसतात मुंबई सेंट्रलची. ही गिरगाव चौपटी. मी मुद्दामून इकडची सीट घेतली कारण काय आमका वरना गेटवे ऑफ सोकावा त्यामुळे. आता जर तुम्ही बघशाल ना तर ढगांच्या एवढे वरती लावू ना की सगळा पांढरा पांढरा दिसा. खालचा अजिबात काही दिसत नाही. माका फक्त विमानात ना बाहेरचं फक्त विमानाचा जो विंग आहे तेवढंच दिसता. बाकी कायच कळत नाही. काय खाली हा काय नाही ता किंवा खय होता काय कायच कळत नाही. सगळा पांढरा पांढरा दिसा इकडे. माणसाचे दिवस कधी तसेच राहत नाही. स्वप्न मोठी बघा नक्की पूर्ण होतील. वाव 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 यार, ढग बघू. आता आपण ढगांमध्ये जातो, पांढऱ्या पांढऱ्या ढगांमध्ये. आता त्या पांढऱ्या ढगांच्या पण वरती गेलो आपण आणि आकाश बघशाल तर एकदम किती क्लिअर दिसता. तुम्ही एक गंमत बघितलास, ह्या पांढऱ्या ढगांच्या कितीतरी वरती गेलं रे. लय वरती गेलं. पहिल्यांदा जर तुम्ही जमिनीपासून वरती बघितलं असं काळे ढग होते, पाऊस पडत होतो आणि त्याच्या पण वरती पांढरे ढग ते बघू शकता. जे कालचे दिसतात ना हे कापसासारखे, हे पांढरे ढग आणि त्याच्या वरती आपण उडतो. म्हणजे वरती पाऊस पडत नाही, पांढऱ्या ढगांच्या वरती खाली पाऊस पडता. वाव यार, मी आजचा जो आनंद आहे ना यो शब्दात सांगू शकत नाही. जमिनीपासून आपण 3000 फूट वरती आहोत. या पांढऱ्या ढगांच्या पण कितीतरी वरती आलो. मला व्हिडिओमध्ये दिसत नसेल किंवा जाणवत नसेल पण मला कळते की किती वरती आलोय ते. आताचा जो सीन आहे ना तो एवढे दिवस मूवीमध्ये किंवा फोटोमध्ये बघतो. मला माहिती पण होतं की असं काही असतं म्हणून. तर वरती गेलं तर असं वाटतं की स्वप्नातच आहे, स्वप्नच बघतोय की काय. एवढं सुंदर दृश्य. विस्तारा फ्लाईटने आपण जर ट्रॅव्हल करत असू ना तर विस्तारामध्ये आपल्याला फूड मिळतं, व्हेज किंवा नॉनव्हेज आपल्याला जे हवं ते. Contact details are available in our in-flight magazine. Thank you. मला बालपणीची एक आठवण सांगायची आहे आणि ती म्हणजे मी लहान असताना ना घाटकोपरला असेल पहिला मावशीकडे जायचो राहायला. तर तिकडे घाटकोपरवरून विमानाखाली लँडिंग होतं. तर मी त्या पाईपलाईनवरून विमान लँड होताना बघायचो. जमिनीवरून आकाशातील विमानं बघायचो. पण आज 9 जून 2024 रोजी मी विमानातून जमिनीकडे बघतोय.
वेगळंच फील होतं इकडे वरती येऊन. आपण आता थोड्याच वेळात कोचीनला लँडिंग करू. विमान बऱ्यापैकी वरती होतं, त्याचा थोडा खाली आलाय लँडिंगसाठी. तुम्हाला जमीन दिसते का बघा इकडे? मला इथून दिसते, तुम्हाला कॅमेऱ्याच्या लेन्समधून दिसते का बघा? ही खाडी आहे की काय आहे? पाणीच आहे इकडे. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कोकण विस्ता, आणि माझ्या आयुष्यातली पहिली फ्लाईट ती म्हणजे विस्तारा. दोघांच्या नावामध्ये किती सिमिलरिटी आहे ना. आता आपण काही सेकंदातच कोची एअरपोर्टला लँडिंग करणार आहे. चला तर मग आता फायनली आपण सुरक्षित कोची एअरपोर्टला लँडिंग केलं. ह्या एअरपोर्टची एक खासियत सांगायची म्हणजे केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं जगातलं पहिलं विमानतळ आहे. 45 एकरात जवळजवळ 47,000 सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात आले आहेत. त्यातून रोज सुमारे 50 ते 60 हजार युनिट वीज मिळते. ही ऊर्जा आगामी काळात 3 लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड थांबवू शकेल, जी सुमारे 30,000 झाडांच्या बरोबर असेल. व्ही.जे. कुरियन यांची संकल्पना होती की विमानतळ पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा असावा, आणि ते आता कोची एअरपोर्टचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. आपण पोचलो आहे एअरपोर्टला, तर आता सगळेजण उतरायची तयारी करत आहेत. मी थांबलो आहे कारण का मला कुठे जायची घाई नाही आहे, त्यामुळे मी बसून आहे. बाकीचे सगळेजण सामान काढत आहेत. आणि तुम्ही इथे बाहेर बघू शकता की बस आहे आपल्याला नेण्यासाठी, कारण की इथे एरोब्रिज नाही आहे, तर त्यांनी बस आणली आहे. तर इथून खाली उतरून मग त्या बसमधून आपल्याला एअरपोर्टपर्यंत जायचं आहे. मला इथे शूट करायला दिलं नाही कारण काय अलाउड नव्हतं, त्यामुळे. आता आपण उतरलो आहे कोची एअरपोर्टला. इथून आपण त्रिपुनितुराला जाणार आहोत. इथून कॅब करणार आणि त्रिपुनितुराला जाणार, तिथे काम करणार आणि निघणार पुढे. अशा बॅग जातात बेल्टवरून. आपली जर बॅग असेल तर आपण इथून कलेक्ट करायची. आता मी आलो एअरपोर्टच्या बाहेर. इकडे मागे बघू शकता एअरपोर्ट आहे, विमानं तिकडे आहेत मागे. आता मी बाहेर आलो आहे आणि इथून कॅब बुक करतो आहे त्रिपुनितुराला जायला. तिकडे साईटवरती जायचं आहे आणि कामं करायची आहेत. आपली आता कॅब बुक झालेली आहे. थोड्याच 2 मिनटात आपली कॅब येईल. मग आपण त्रिपुनितुराच्या साईडला जाऊ. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता ही जी पुढची वाली गाडी आहे ती आपली आपण कॅब बुक केली आहे. आता या कॅबने आपण त्रिपुनितुराला जाणार आहोत.
आपण आता पोचलोय त्रिपुनितुरामध्ये. 2-1 मिनिटात आपली साईट येईल. मग इथे थोडा वेळ काम आहे ते करणार आणि मग पुढे जाणार. आपण त्रिपुनितुराला आलेलो, तिकडचं काम झालेलं आहे आपलं आणि आता आपण इथून त्रिपुनितुरावरून कोटायमला जातोय तिकडचं काम करायला. चला तर मग त्रिपुनितुरावरून कोटायमला. कोटायमचं पण काम आहे, ते पण थोडंसंच आहे, अर्धा दिवस जाईल. मग तिथून पुढे जाणार. बघू किती ब्लॉग शूट करता येतो. ब्लॉग शूट फिरायला जर मिळालं कुठे तर मग फिरायला पण जाणार. आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि कामं वगैरे सगळी आता आटपलेत. आता इथून मी कोटायमवरून त्रिसूरला चाललो आहे. इथे आम्हाला गाड्या नाही मिळत जाण्यासाठी ना. रेल्वे स्टेशनपर्यंत जायला ना ऑटो मिळत आहे ना अजून कोणती गाडी मिळत आहे. तर असं पुढे चालत चाललो आहे. चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपवतो. आज खूप दमलो आहे. सकाळी पण 2 वाजता उठलेलो, त्यामुळे काय होत नाही आहे. चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. धन्यवाद.